येवल्यातला सामना हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा होत नाही. तो संघर्ष महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांमधला आहे. मनोज जरांगे पाटलांनी असं एक चॅलेंज दिलं भुजबळांना की आम्ही छगन भुजबळांना पाडणार. भुजबळ साहेब एकदम अजिंक्य आहे, ते अपराजित आहे, ते ताम्रपट घेऊन जन्माला आले आहेत. याच्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे मराठा समाज इथं तापलेला आहे. त्याला कधी इडून उचकून देणार, कधी मतदानातून दाखवून देणार सगळा मराठा समाज. भुजबळांना पाडणं सोपं नाही, पण अशक्य पण नाही. ते आम्हाला तुमचा विकास नको. तुमचा विकास तुमच्या सोबत जिथं जायचं असेल तिथे घेऊन जा. 4 बिल्डिंगा केल्या म्हणजे विकास नव्हता. सर्व समाजाने एक प्रकारे त्यांना आता राम राम करायचं ठरवलेलं आहे. विकास काम कमी आणि विरोध जास्त. फक्त बाईट देणे, दादांना विरोध करणे. जसं मुंबईचं कोणतंही मटेरियल घ्या, लोकांना वाटतं ती फॅशन आहे आणि ती एक खेड्यागावावरती चालते. तसं भुजबळांचं पण सुरुवातीला झालं. मनोज दादा जरांगे पाटलांनी एखादा अपक्ष सांगितला आणि तो दगड जरी असला, त्याला लिहिता वाचता जरी येत नसलं तरी संपूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहील. येवल्यातलं वातावरण जातीवादी झालं. नाराजगी सगळ्या समाजामध्ये 4 टर्ममध्ये त्यांनी जातीवाद दाखवला नाही आणि आता ह्यावेळी जातीवाद दाखवला. त्यांच्या निमित्तानेच म्हणावं लागेल समाज हा एकत्र आला का त्यांनी समाजाचा विरोध ओढून घेतला. शरद पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा पक्ष फुटून गेल्यानंतर त्यांनी बारामती किंवा इकडे तिकडे सभा न घेता पहिली सभा येवल्यात घेतली. त्या सभेत ते काय म्हटले की मी भुजबळ साहेबांना उमेदवारी येवल्यात देऊन 20 वर्षापूर्वी चूक केली. म्हणजे इतक्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व व्यक्तीला जर त्यांची राजकीय चूक जर 20 वर्षांनी लक्षात येत असेल तर आत्ता त्यांनी करणारी चूक त्यांना 50 वर्षांनी जर लक्षात आली तोपर्यंत या मतदारसंघाचं काय झालेलं असेल हा मोठा प्रश्न आहे. नमस्कार. आपण सध्या आहोत येवल्यात. येवला विधानसभा मतदारसंघात. येवल्यात उमेदवार म्हणून छगन भुजबळ रिंगणात आहेत. शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत. कुणाल दाराडे असतील, सचिन नायर असतील, यांच्या नावाची चर्चा आहे. पण येवल्यातला सामना हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा होत नाही. या सामन्याला ना आणखी एका संघर्षाची किनार आहे आणि तो संघर्ष महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांमधला आहे. एक नेते अर्थातच छगन भुजबळ, जे मागच्या 20 वर्षांपासून येवला विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेत, राज्यात माजी उपमुख्यमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत. थोडक्यात एक राजकीय वजन असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि दुसरे नेते जे एका सामाजिक चळवळीतून पुढे आले आणि त्यांचंही राजकारणावर आता भरपूर प्रभाव आहे, ते म्हणजे अर्थातच मनोज जरांगे पाटील. तर येवल्यात मनोज जरांगे पाटलांनी असं एक चॅलेंज दिलं भुजबळांना की आम्ही छगन भुजबळांना पाडणार. आता आपण आलो येवल्यात. येवल्यात आपण लोकांशी बोललो, अनेकांशी चर्चा केल्या. पण येवल्यातला जो खरा सामना रंगणार आहे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील, हा सामना नेमका कसा असेल, या सामन्याचं चित्र नेमकं काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जाणून घ्यायला आपल्यासोबत इथं काही मराठा आंदोलक किंवा जे मनोज जरांगे पाटील समर्थक आहेत ते जमलेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात की त्यांची नेमकी भूमिका काय, भुजबळांबद्दल भूमिका काय, सध्याच्या राजकारणाबद्दल भूमिका काय. दादा मला सांगा, छगन भुजबळ जवळपास आता 4 टर्म आमदार येतील 2004 पासून. मंत्री राहिलेत. आता मी लोकांमध्ये फिरलो, लोकांशी बोललो, तर ते म्हणले रस्ते असतील, पाणी असतील, असा भरपूर विकास त्यांनी केला. भुजबळ तसे मोठे नेते आहेत राज्यातले. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत सगळा काळ त्यांनी बघितला आहे, अजूनही ते बघतायत. तुम्हाला काय वाटतं, भुजबळांना पाडणं सोपं आहे का? भुजबळांना पाडणं अजिबात सोपं नाही आहे, मी ते सांगतो. परंतु मराठा समाजाने जर ठरवलं आणि एकमेव जर तो मराठा समाजाचा उमेदवार असेल तर मराठा समाजाची आत्ता पूर्ण मानसिकता झालेली आहे की आम्हाला तुमचा विकास नको. तुमचा विकास तुमच्यासोबत जिथं जायचं असेल तिथे घेऊन जा. आम्ही आमचा विकास स्वतः करायला समर्थ आहोत. तेव्हा तुम्ही इथं असण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, कारण तुम्ही विविध प्रकारे आमच्या जातीला विरोध केलेला आहे. नुसतं जातीला विरोध केला तिथपर्यंत ठीक होतं. एका संविधानिक मार्गाने तुम्ही आरक्षणाला विरोध केला तिथपर्यंत आम्हाला ठीक होतं की ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश नको. परंतु जेव्हा आम्ही आधीच ओबीसीमध्ये असताना, आमचे कुणबी प्रमाणपत्र असताना तुम्ही आमच्या कुणबी नोंदींच्या विरोधात आक्षेप घेतला, म्हणजे आमच्या पूर्वजांनी 100 वर्षापूर्वी ज्या सरकार दरबारी नोंदवलेल्या जाती आहेत त्या आणि त्या जातीची नोंद खोटी आहे, याचा अर्थ आमचे आई बाप, आजी आजोबा, पणजोबा हे सगळे खोटे आहे. म्हणून त्यांनी आमच्या पूर्ण परंपरेवर आणि आमच्या वंशावळीवर संशय घेतला. याचा आम्हाला प्रचंड चीड आली आहे. आणि येवल्यात ॲक्च्युली त्याचा जो उद्रेक आहे, जेव्हा त्यांनी कुणबी नोंदीवर संशय घेतला आणि ह्या नोंदी रद्द करा असं जेव्हा ते म्हणायला लागले, तेव्हापासून ह्या आरक्षणाच्या आंदोलनाचा भुजबळांच्या विरुद्ध प्रचंड उद्रेक झालेला आहे. या दादांचं असं म्हणणं आहे की भुजबळांनी जे काही स्टेटमेंट केले, ज्या काही नोंदींवर आक्षेप घेतला, तेव्हापासून उद्रेक झाला आहेत. पण यांच्या बोलण्यातलं एक स्टेटमेंट होतं की आम्हाला तुमचा विकास नको. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 20 वर्ष झाली भुजबळ साहेब इथले आमदार आहेत. 20 वर्षात तुमच्या येवल्यात नेमकं काय काय बदललं? येवल्यात खूप साऱ्या गोष्टी तर बदलल्या आहे, ठीक आहे, पण त्याबरोबर जातीयवाद ही नाही थांबा की आधी मला सांगा की काय काय विकास कामं झाली.
विकास कामं झाले, प्रामुख्याने रस्त्याचे काम झाले, ते पहिल्या पंचवार्षिकमध्ये झाले. त्याच्यानंतर जो विकास कामं व्हायला पाहिजे होते ते कुठंतरी थांबलं आहे आणि त्यांनी आपला दुसरे विकास कामावरती, वैयक्तिक विकास कामावरती भर देताना ते वैयक्तिक विकास कामं म्हणजे वैयक्तिक म्हणजे त्यांचे स्वतःच्या फॅमिलीचं पुनर्वसन करणे, स्वतःच्या काही गोष्टी करून घेणे, दुसऱ्यांकडनं दबाव टाकणं, त्यांचं जे राजकारण झालं ते येवल्यासाठी हितकारक नाही आहे. ते सुरुवातीला ज्यावेळेस मुंबईवरून इथं आले होते त्यांनी त्यावेळेस स्टेटमेंट केलं होतं की मला समुद्रात जायची वेळ होती फॅमिलीसोबत. त्याच्यानंतर येवल्यातील सर्व जनतेने त्यांना संपूर्ण सहकार्य केलं आणि त्यांना एक साधारण मनुष्यापासून मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं. पण त्यानंतर ते येवल्याचे जवळजवळ उपकार विसरल्यासारखे झाले. विकास कामं ते पहिल्या पंचवार्षिक, दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये झाले, त्याच्यानंतर ते विकास कामं कुठंतरी थांबले. आणि जर तुम्ही बघितलं असेल, एक बाजूचे आमदार आहे, ठीक आहे, जे पहिल्या पंचवार्षिकमध्ये कामं केले तेवढे कामंही ते आपल्या इथं करू शकले नाही. नंतरच्या ह्या पंचवार्षिकमधले 20 वर्षाच्या कालकीर्तीत ते 15 वर्ष हे मंत्रिपदावर होते, ठीक आहे. तेव्हाही त्या गोष्टी त्यांना जमल्या नाही आणि साधारण मनुष्य एक आमदार होऊन त्यांच्यापेक्षा जास्त विकास कामं, जास्त विकास निधी घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळं भुजबळांनी किती विकास कामं केले हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळं आता ते बाकीच्या गोष्टी, बाकीचे मतदारसंघ शोधायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळेच आपल्या मुलाला त्यांनी विधान परिषद करून त्यांना जाणीव झाली की येवल्यामधनं आता आपण आमदार होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाचं पुनर्वसन करायला सुरुवात केली आहे. तर दादांचं हे म्हणणं असं आहे की एखादा आमदार 5 वर्षात जी विकास कामं करतो ती भुजबळांनी आमच्याकडे मागच्या 20 वर्षात केली. बरं, आता असं यांचं म्हणणं जर समजा म्हणून ग्राह्य धरू, मला सांगा, जर 5 वर्षात जी विकास कामं होतात ती मागच्या 20 वर्षात केली असली त्यांनी, तर तरी त्यांना इतके वर्ष निवडून का देत होती जनता इथली? ते काय व्हायचं माहिती आहे का, 4 बिल्डिंगा केल्या म्हणे विकास नव्हता होत आणि लोकांच्या मनात काय हालही विकास करतो, तिकडून आलेला आहे सगळं विकास करतो म्हणून लोक त्याला मतदान करायचे. आणि त्यांनी काय झालं, 4 टर्ममध्ये त्यांनी जातीवाद दाखवला नाही आणि आता ह्यावेळेस जातीवाद दाखवला. म्हणजे याच्या आधी जातीवाद नव्हता कधीच? दाखवला नाही आणि ह्यावेळेस त्यांनी जातीवाद उकलून दाखवलं. का मराठी असे, मराठ्यांच्या का बापाचा उतारा आहे का, आपसात भादरा, या गोष्टी त्यांनी आमच्या मनोज दादाला शिव्या, बेवडा, या अशा गोष्टी मिळाल्या. त्याच्यामुळे मराठा समाज इथं तापलेला आहे. त्याला कधी इडून उचकून देणार, कधी मतदानातून दाखवून देणार सगळा मराठा समाज आमचा. या दादांचं म्हणणं आहे की मराठा समाज चिडलेला आहे. बाबा, तुम्ही थांबला इथं, तुम्हाला काय वाटतं मागच्या 20 वर्षात येवला कसं बदललं? 4 तारखेला जो निर्णय होईल तिथून पुढे आम्ही शेतकरी वर्ग नाही, पण मला सांगा, आता तुम्ही शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, शेतीमालासाठी किंवा हमी भावासाठी भुजबळांनी वेळोवेळी भूमिका घेतल्या का? नाही, ते आता नाही काही बोलायचं, ते आता 4 तारखेनंतरच. दादांचं म्हणणं आहे की 4 तारखेनंतर मनोज जरांगे पाटलांची भूमिका जाहीर झाल्यानंतर ते मतदानातून उत्तर देणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ हा वाद कधी पेटला आणि त्याची येवल्यात काय इम्पॅक्ट झाले? हा वाद जेव्हा मनोजदादा आरक्षणाला बसले होते त्यावेळेस त्यांच्यावर लाठीचार करण्यात आला. त्यानंतर जो जातीवादाचा प्रश्न निर्माण झाला की भुजबळांनी त्यांचा ओबीसी वर्ग उचलून धरला आणि मराठ्यांना असं खालच्या पातळीवर बोलणे आणि काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी बोलणे हे भुजबळांनी सातत्याने लावून धरले. त्यामुळे मराठ्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप रोष निर्माण झाला. त्यावेळेस हा सगळ्यात जास्त रोष येवल्यातून पहिले पडसाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर येवल्यामधून सर्व मराठ्यांनी असं ठरवलेलं आहे का भुजबळला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत पाडणे म्हणजे पाडणेच. मनोजदादा जरांगे पाटील ज्या 4 तारखेला जो निर्णय देतील त्या सर्व मराठा एक मताने सहमत होऊन भुजबळला पाडणार म्हणजे पाडणार. या दादांनी एक चॅलेंज एका प्रकारे दिलं आहे, किंवा जे मनोज जरांगे पाटील चॅलेंज देत होते भुजबळांना त्याची जरी यांनी पण उडले. दादा, तुम्हाला विचारायचं आहे, आता अपक्ष म्हणून पण मराठा उमेदवारांनी काही फॉर्म भरले आहेत, म्हणजे आता सचिन आयर असतील त्यांनी सुद्धा फॉर्म भरला आहे, माणिकराव शिंदे जे ते सुद्धा मराठा समाजातून येणारे नेते आहेत. मग तुम्हाला असं वाटत नाही का की जर मतविभाजन होत असलं तर भुजबळांनाच फायदा होईल? 100% असं वाटतं आहे, कारण एक मतदारसंघात एकच उमेदवार पाहिजेत आणि तो कोणी असो, त्यानंतरच भुजबळ साहेबांचा इथं पराभव होईल. नाहीतर त्यांना त्या कॅन्डिडेट जो 2 उभे राहत आहेत तर त्यांना त्याचा फायदा होईल असं. मग तुम्हाला वाटतं का की जर 2 उमेदवार मराठा उमेदवार रिंगणात असतील तर एखादा माघार घेईल का? कारण प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते आमदार व्हायची, प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असलेली लीडर व्हायची. अशा वेळी मग माघार घेतली जाईल? जो मनोजदादा जरांगे 4 तारखेला निर्णय देतील त्यावेळी ते सर्व कॅन्डिडेट एक ठिकाणी बसून एकच उमेदवार देतील अशी आमच्या अपेक्षा आहे सगळे. आणि जर एखाद्याने नाही घेतली माघार तर? नाही, ते मग पुढे बघतील, मनोजदादा जरांगे सांगतील, मग ते काय सांगायचं काही नाही. अच्छा, आपण थोडंसं इतिहासात जाऊ. आता तुम्हाला मी विचारतो, तुम्ही थोडेसे ज्येष्ठ दिसत आहे, मला एक सांगा, मी इथं येण्याआधी ना काही पत्रकारांशी बोलत होतो, काही चर्चा ऐकत होतो, तेव्हा त्यांना विचारलं की या येवला विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणं जी आहेत ती इक्वल आहेत,
म्हणजे ओबीसी समाजाचे लोक असतील, इतर समाजाचे लोक असतील, मराठा समाजाचे लोक असतील, हे इक्वल आहेत. असं नाही येतं की कुठल्या तरी एका समाजाचं प्राबल्य आहे. हे असं असून सुद्धा भुजबळ मागचे 4 टर्म निवडून आले. दरवेळी जर आपण त्यांचं लीड बघितलं तर चांगल्या लीडने निवडून आले. अगदी 1.5 लाखाच्या वर मतदान घेतलं. मग इतक्या वर्ष जेव्हा याचं कारण मी विचारलं पत्रकारांना, तेव्हा ते म्हणले की आमच्या मराठा समाजातल्या नेत्यांमध्ये फूट पडलेले असायचे. तर तुम्हाला वाटतं का या फुटीमुळे भुजबळांचा फायदा व्हायचा किंवा खरंच अशी फूट पडायची का हो? नाही, फूट नाही म्हणता येईल त्याला, ते त्यांचं प्रत्येकाचं राजकारण असतं. आपण आजच्या वेळेस काय म्हणू शकतो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पोळीवर तूप ओढायचं राहतं. ती त्यावेळची परिस्थिती होती. प्रत्येकाचं विषय वेगवेगळा असेल. पण आजची परिस्थिती जातीय समीकरण यापूर्वी नव्हतं, 100% नक्कीच नव्हतं. पण यावेळेस काय झालं, मनोज दादा जरांगेंनी ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्या आरक्षणाच्या मुद्द्यात जो साहेबांचा विरोध झाला तो नक्की लोकांच्या जीवारी लागलेला आहे. समाजाच्या, इतर समाजांच्या पण लागला. का एखादा समाज जर त्यांच्या हक्कासाठी काही मागतोय तर त्याला आपले लोकप्रतिनिधी जे आहे ते विरोध करतात. उद्या जर आपणही काही केलं, मुस्लिम समाज असेल, दलित आदिवासी असेल, इतर कोणताही समाज असेल, उद्या त्यांनी जर त्यांच्या काही अधिकार मागितले तर साहेब त्यांना विरोध करतील, असं प्रत्येकाला धाग आहे. त्यामुळं ह्या पंचवार्षिक परिस्थिती अशी निर्माण झाली कारण समाज नाही, मराठा समाज, इतर पण समाज त्यांच्यासोबत आहे. मनोज दादा जरांगेला काय म्हणतात, दादा तुम्ही सांगा, तुम्ही निर्णय द्या. यापूर्वीची परिस्थिती नव्हती. यापूर्वीची परिस्थिती भुजबळ साहेबांची लीड होतं, ते नक्कीच सगळ्या समाजाचं होतं. मराठा समाज त्यात अग्रण्य होता, प्राधान्याने पुढं होता. त्याचं प्रमाण त्यांनी तो विरोध घेतला, तो साहेबांनी स्वतः पत्करलेला आहे. त्यात बरेच त्यांचे स्टेटमेंट होते. तुम्ही बघितले असेल, न्हावी समाजाबद्दल असेल, काही कार्यकर्त्यांचे काही झाले असेल 2-2 शब्द सोशल मीडियावर, त्यावर त्यांनी स्टेटमेंट केले की तुम्ही मराठ्यांनी आपल्यापासली बाहेर राहा, न्हावी समाजांनी मराठ्यांचे केस कापायचे नाही. जे ते भरपूर स्टेटमेंट आहे त्यांच्यावाले. हा ते निवडून घेतलेला विरोध आहे. समाज होता त्यापूर्वी त्यांच्याकडून, पण आज त्यांच्या निमित्तानेच म्हणावं लागेल समाज हा एकत्र आला. आज समाज त्यांना विरोध करतोय का त्यांनी समाजाचा विरोध ओढून घेतला त्यांनी स्वतःनी. त्यामुळं जर आमचं एखादं कोणी नेतृत्व आहे, समाजासाठी लढतं आहे, म्हणून दादा आज लढत आहे, त्यांना इतक्या प्रमाणात विरोध अपेक्षित नव्हता आमच्याकडून, साहेबांकडून. इतर संविधानिक मार्गाने त्यांनी विरोध केला असं तर ठीक असतं, समाज नाराज नसता. पण जे समाजावर आक्षेप घेतले ते खूप आणि अपेक्षित नव्हते समाजाला. इतर का आपणही त्यांना सांभाळलेलं आहे, त्यांना मतदान केलेलं आहे. मुंबईवरून आल्यानंतर इथं त्यांचं प्रस्थापित झाले, त्यांचं राजकीय आयुष्य. एक मतदार म्हणून राग येतो होय भुजबळांचा? मतदार म्हणून 100% येतो. का मनोज दादा जरांगेंना विरोध करायला नको होता म्हणून राग येतो. आणि पण मग त्यांनी आत्तापर्यंत केलेली विकास कामं प्रत्येक लोकप्रतिनिधी कामाचे विकास करण्याचं, कोणी असू द्या, कोणी सरपंच असू द्या, आमदार असू द्या किंवा मंत्रिपद घेतलेलं असू द्या, त्या विभागाचं काम करणे कर्तव्य. विकास काही प्रमाणात आम्हाला मान्य आहे, पण समाजाचा विरोध मान्य नाही आम्हाला. विकास पूर्णपणे ह्या 5 वर्षात तर विकास काम कमी आणि विरोध जास्त. फक्त बाईट देणे, दादांना विरोध करणे, ह्या गोष्टी सोडून जर त्यांनी विकासाकडे ह्या 5 वर्षाला जर लक्ष दिलं असतं ना तर नक्कीच आम्ही साहेबांसोबत असतो. थोडक्यात त्या दादांचं म्हणणं आहे याच्या आधी इथलं जे इलेक्शन होतं ते विकासाच्या मुद्द्यावर व्हायचं आणि त्यामुळे मराठा समाजच नाही तर सगळेच समाज जे आहेत ते छगन भुजबळांच्या मागे राहायचे. दादा तुम्हाला आठवतं का मागचं इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर झालं होतं 2019चं? नाही नाही आठवत. विकासाच्या मुद्द्यावर झालेलं का जातीचं? झालंच होतं, त्याबद्दल दुमत नाही. त्यावेळेस सर्व जनता त्यांच्या बरोबर होती. परंतु आता मनोज दादा जरांगेबद्दल त्यांनी जे अपशब्द वापरले त्यामुळे संपूर्ण समाज हा त्यांच्या विरोधात गेलेला आहे आणि त्याचा फायदा 100% बाकीच्या सगळ्यांना होणारच आहे, जे कोणी असेल प्रस्थापित जे असेल त्यांना. त्याच्यामुळं ते आता यावेळेस जनता त्यांना मदत करणार नाही. आता मला सांग की आता जसं दादा म्हणत होते की त्यांना जनता मदत करणार नाही वगैरे, पण मला सांग एक तरुण म्हणून तुला कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात रे? आता तरुण जर तसं म्हणायला बघा तर सगळ्यात महत्त्वाचं आरक्षण. कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आज एक समाजासाठी नेतृत्व करत आहे आणि त्यांनी एक समाजासाठी नाही तर मुळात म्हणजे मुस्लिमच समाजासाठी सुद्धा ते नेतृत्व करत आहे. कारण त्यांनी सांगितलं, आता मी पण एक मुस्लिम कुटुंबातला आहे, तर त्यांनी त्यांचे बाईट स्टेटमेंट ऐकलं होतं की जरांगे पाटलांनी सांगितलं होतं का मराठा समाजाला आरक्षण जसं भेटल तसं मी मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळून देईल, त्यांच्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा त्यांच्याबरोबर आहे. पण मग हा मुस्लिम समाज, मी आता मगाशी बाजारपेठेत फिरत होतो तर तेव्हा ते सांगत होते की भुजबळांनी आमच्यासाठी हॉल बांधला, त्यात आमची मंगल कार्य जी आहेत ती स्वस्तात व्हायला लागली, भरपूर मदत केली. मग ते सगळं तू विसरतोस का? आता मला सांगा, जसं भुजबळ साहेब इथं आमदार झाले तसे ते मंत्रीच आहे.
आता शेजारचा मतदारसंघ जर बघितला आपण सुहास अण्णा कांदे, आपण ज्या शिवसृष्टीवर उभे, त्यांनी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये शिवसृष्टी बांधली. 2.5 वर्षात शिवसृष्टी त्यांनी बांधली. यांनी 4 पंचवार्षिक म्हणजे 20 वर्षानंतर शिवसृष्टी येवल्यात बांधली. हे शिवसृष्टीचं काम पूर्ण झालंय का? अजून चालूच आहे. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचं जर काम अपूर्ण आहे तर एवढ्या लवकर उद्घाटन करून काही उपयोग नाही. आज तुम्ही जर मध्ये गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा जो आहे तो त्यांनी बांधून ठेवलेला आहे, कागदाने झाकून ठेवलेला आहे. मग जर एवढी त्यांना इलेक्शनसाठी एवढी घाई होती तर मला तरी वाटतं एवढी घाई करायची गरज नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवसृष्टी तुम्हाला खरंच लोकांना दाखवायची होती, पूर्ण काम करून त्यांनी दाखवायला पाहिजे होती जनतेला. वाटलं जरी ते आहे तर लोकांनी त्यांना नाकारलं असतं, पण एक माजी उमेदवार म्हणून एवढेच प्रतिनिधी त्यांनी केलं, आपण त्यांना उद्घाटनाला परत बोलवलं असतं. पण एवढा लवकर घाई करून मला तरी वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीला एवढी घाई नव्हती करायला पाहिजेत. दादा मला सांगा की मनोज जरांगे पाटील जी काही भूमिका घेतील ते आम्हाला मान्य असेल असं सगळेजण म्हणतात. तुम्हाला अपेक्षा काय, जरांगे पाटलांनी काय भूमिका घ्यावी? गरजवंत मराठ्यांसाठी त्यांनी जो लढा उभा केला, तळागाळातील लोक जे गरीब कुटुंब होतं, ज्यांना पाणी पण नाही अजून, ड्राय भागातले शेतमजुरी करतात, सर्वांसाठीच म्हणले ते दलित मुस्लिम सर्वांनाच एकत्र घेऊन आपण काम करतो आहे. आणि आतापर्यंत आपण पाहतो 1.25 वर्ष झालं आहे, 15 महिने होत आले. त्यांच्या मागं जे लोकांची अपेक्षा आहे ती कमी व्हायला पण तयार नाही. म्हणजे प्रामाणिक माणूस तो काम करतो आहे. तर असं वाटतं नक्कीच ते आरक्षणाचा लढा यशस्वी करून देतील. आणि पण त्यांनी निवडणुकीबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे? निवडणुकीबद्दल त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो सर्व समाज त्यांच्याबरोबर राहील. कारण त्यांनी आजपर्यंत जो निर्णय घेतला सर्व समाजाला विचारूनच घेतला आणि त्यांना जे बी वाटेल ती योग्यच भूमिका घेतील. कारण सर्वसामान्य लेकरू काय व्हायचं असेल तर सर्व समाज त्यांच्या मागे आहे, कारण त्यांनी पारदर्शक भूमिका घेतलेली आहे. दादांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील जी कुठली भूमिका घेतील ते आम्हाला मान्य असेल. यांच्याशी सुद्धा बोलूयात. त्या दादाला मी मगाशी विचारलं की तू एक तरुण मतदार आहेस, तुला कुठला प्रश्न महत्त्वाचा वाटतो? त्यांनी सांगितलं आरक्षण. आरक्षण आत्ताच्या तरुणांना महत्त्वाचं वाटतंय का? तर वाटतंय. पण ह्याच्या पुढे जाऊन पण रोजगाराचा प्रश्न असेल, तुमच्या तालुक्यातले प्रश्न सुटलेत का? तुमच्या मतदारसंघातले जे बेसिक प्रश्न आहेत ते सुटलेत का? आता मी एक तरुण आहे, मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी सांगतो, असं काही सगळ्यांना वाटतं विकास पुरुष ही फक्त भूमिका आहे. आज आपण जर लोकप्रतिनिधी निवडून देतोय, त्यांना सगळ्या जर संविधानात तरतुदी आहे ते सगळं आपलं आहे. आणि भुजबळ साहेब हे मंत्री पण होते, असं नाही का ते फक्त एक अप्रस्थापित आमदार होते. ते मंत्री असूनही त्यांनी म्हणावा असा विकास केला नाही. आता विषय होता MIDCचा. हा MIDCचा प्रश्न हा 15 वर्षापासून प्रलंबित आहे, त्यांनी तोही मार्गी लावला नाही. आणि उरला जो विषय, आता हे म्हणता का विकास केला, अहो म्हणावा असा विकास झालेलाच नाही. पहिले 5 वर्षात ती भूमिका तेव्हा ही गोष्ट विकासाची खूप नवीन होती, लोकांना वाटलं रोड वगैरे झाले. पण आता आपण बघतो का मोठे सगळीकडंच आता रोड होत आहे, कॉन्क्रीट होत आहे, गल्ली सगळीकडे काम होत आहे. तर तसं म्हणावं असं रोजगारासाठी आणि तरुणांसाठी त्यांनी काही केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जे आपले मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेत होते, यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. कारण यांना असं वाटलं की आम्हाला फक्त एक विशिष्ट समाजच मतदान करतोय, पण असं नाही आहे. यांना निवडून देण्यामध्ये मराठा समाज, सर्व समाजांचा एक मोलाचा वाटा होता. सगळ्यांनी त्यांना मतदान देऊन यांना वाटत होतं, सगळ्यांना अपेक्षा होती. आज एक मतदार म्हणून सांगतो का अपेक्षाने बघतं माणूस का तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावशाल, आम्हाला प्रगतीच्या पथावर नेशाल. पण यांनी जातीवाद केला. आणि आरक्षण भेटतं तर भेटू द्या ना. आज इंजिनियर आहे, आज आम्हाला परीक्षा द्यायला गेलो तर आमचे 10-5 मार्कावरून आम्ही सुटून जातो. तर ती आमची कळकळ आहे. आणि तो माणूस जर लढतोय तो तुम्हाला वाईट बोललेलं नाही, तुम्ही त्यांच्याविषयी वक्तव्य करणे खूप चुकीचं आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी, ते एक समाजाचे घटक म्हणून ते समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढताय. तर तुम्ही हे असं करून एका समाजाला डावलणं आणि एका समाजाला जवळ करणं हे काही बरोबर नाही. मला असं वाटतं का येवल्यामध्ये मराठा समाज हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा होता, या गोष्टीला मान्य करावंच लागेल. पण त्यांनी हे जे जातीचं राजकारण सुरू केलं यामुळे सगळा समाज, असं नाही म्हणत की मग मराठाच, पण सर्व जवळजवळ तुम्ही बघशाल तर त्यांच्याविषयी नाराजगी सगळ्या समाजामध्येच आहे. आणि सर्व समाजांनी एक प्रकारे त्यांना आता राम करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यांना म्हटले तुम्ही या, आता आम्ही बघून घेऊ. या भूमिकेवर सगळे ठाम आहे. परत आपण आहे ना, जे सुरुवातीला प्रश्न विचारले होते ते यांच्याकडून त्यांची उत्तरं सुद्धा परत एकदा जाणून घेऊ. सगळ्यांनी कुणी बोलला जातं तरी चालेल. माझा प्रश्न आहे, जसं या दादांनी सांगितलं की इतके वर्ष मराठा समाज हा भुजबळांसोबत होता, का होता? भुजबळांचं एक नाव होतं, ठीक आहे, एक बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून एक त्यांचा दबदबा होता. त्या नावावरती त्यांचं इथं येवल्यात पण लोक भुलले, ठीक आहे. जसं मुंबईचं कोणतंही मटेरियल घ्या तर लोकांना वाटतं ती फॅशन आहे आणि ती एक खेड्यागावावरती चालते. तसं भुजबळांचं पण सुरुवातीला झालं. भुजबळ मुंबईतून आले आणि इकडे आले तेव्हा हां, जेव्हा आले त्यावेळची परिस्थिती. त्यानंतर त्यांनी
सुरुवातीचे 2 पंचवार्षिक काम पण केले. रस्ते जो विकास येवल्याला पहिला कमी होता आणि पहिल्यांदाच येवल्याला मंत्रीपद हे मिळालेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कामं पण चांगली झाली. पण त्यानंतर ते येवल्याला विसरले. महिन्यातनं नाही वर्षातनं एकदा दोनदा त्यांचा फक्त यायचा आणि त्यांचे कार्यकर्ते खाली मग त्यांचे जे विकास कामं आहे विकास कामाच्या नावाखाली मग बाकी जे दुसरे कामं चालू झाले. त्याच्यामुळं भुजबळांचं इकडे लक्ष पण कमी झालं. त्यांनी वैयक्तिक आपल्या जे पण कामं आहे ते मुंबईवरूनच करायला सुरुवात केली आणि जे खाली ग्रामीण भागाशी जी त्यांची नाळ होती ती तुटत गेली. त्यामुळं सुरुवातीला जो विकास होता तो आता कुठंतरी कमी होताना दिसतो आहे आणि फक्त त्यांचं नाव राहिलं. आता बाकी विकास कामाच्या नावाखाली ते कुठलंही 4 बिल्डिंग सोडून रस्ते सोडून दुसरं कोणताही विकास काम हे दाखवू शकत नाही. या दादांचं परत विकासाच्या मुद्द्यावर म्हणणं आलं की भुजबळ विकास कामात 4 बिल्डिंग आणि रस्ते सोडून दाखवू शकत नाही. दादा मला सांगा, आता जी सगळ्यांनी तुम्ही भूमिका मांडली किंवा जे काही चित्र आहे की मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून किंवा मराठा आंदोलक म्हणून जे आता आपण बोलतोय सगळे तुमच्याशी मी बोलतोय, तर तुमची अशी सुद्धा भूमिका आली की तुमचं म्हणणं होतं की मराठा समाज जो आहे तो एकवटून यावेळी जो कोणी उमेदवार मनोज जरांगे पाटील देतील किंवा ज्यांना पाठिंबा द्यायला सांगतील त्यांच्या मागे उभं राहील अशी तुमची भूमिका आहे, बरोबर? नाही, क्षमा असावी. पाठिंबा देईल असं नाही. उद्या जरांगे पाटलांनी जर एखाद्या कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला, ज्या पक्षाने कधीच मराठा आरक्षणाचा यामागे विचार केलेला नाही किंवा मराठ्यांचं आरक्षण घालवलेलं आहे, तुमचा थेट रोख आहे का कोणावर? 100% रोख आहे. कोणावर आहे? रोख शरद पवारांवर आहे. अहो, पण आता इथं दुसरे कॅन्डिडेट तर शरद पवारांचे आहेत. असू द्या, शरद पवारांचे कॅन्डिडेट जरी असले आणि जर मनोज दादा जरांगे पाटील जरी म्हणले की शरद पवारांच्या कॅन्डिडेटला मत द्या, तरी मला नाही वाटत की 100% मराठा समाज त्यांना अनुमोदन देईल. तुम्ही सहमत आहात याच्याशी? नाही, सहमत असायला काही हरकत नाही, पण परिपूर्ण असं म्हणता यायचं नाही. पण शेवटी दादांवर विश्वास आहे का पाठिंबा कोणाला देतील. जनतेच्या मनात संभ्रम नक्की आहे का जनतेचं मत जे दादांनी सांगितलं ते 100% मत त्यांचं मत आहे. तसं जनतेचंही काही प्रमाणात मत आहे, याला नाकारण्यात येत नाही. लोकांना तो प्रश्न पडलेला आहे समाजाला का 94 सालचा GR त्यावेळेस त्यांचं कामकाज ते सत्तेत राहिलेले, समाजासाठी त्यांचं योगदान, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे जनता बघल, मतदार बघल, समाज बघल. पण दादांचा प्रश्न आज असा आहे का दादा म्हणतील ते मतदार त्यांच्याकडे एक चांगल्या नजरेने बघताय. म्हणजे अपेक्षित आहे मतदारांना दादांकडून योग्य उमेदवाराचं नाव घेतलं जावं. पण नाईलाजानं काय गोष्टी घडलेल्या आहे का एक पक्षाकडून मराठा कॅन्डिडेट गेलेला आहे आता. त्यामुळं आता शरद पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. आपण त्यांना सर्व क्षेत्रातले महर्षी म्हणतो. अतिशय बुद्धिमान, चातुर्यवान आणि राजकारणात पंडित म्हणतो. त्यांनी येवल्यामध्ये इथे येऊन सभा घेतली. त्या जाहीर सभेमध्ये म्हणजे त्यांचा पक्ष फुटून गेल्यानंतर त्यांनी बारामती किंवा इकडे तिकडे सभा न घेता पहिली सभा येवल्यात घेतली. त्या सभेत ते काय म्हटले की मी भुजबळ साहेबांना उमेदवारी येवल्यात देऊन 20 वर्षापूर्वी चूक केली. म्हणजे इतक्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व व्यक्तीला जर त्यांची राजकीय चूक जर 20 वर्षांनी लक्षात येत असेल तर आत्ता त्यांनी करणारी चूक त्यांना 50 वर्षांनी जर लक्षात आली तर तोपर्यंत या मतदारसंघाचं काय झालेलं असेल हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आत्ता आमचं असं म्हणणं आहे की किमान जो मराठा समाजाचा आत्तापर्यंत जो झालेला अपमान आहे ही परिस्थिती बघता आम्ही मागचा विकासाच्या मुद्द्यावर मी तुम्हालाच सांगितलं, विकास आता ही एक काही फार अशी अवघड गोष्ट राहिलेली नाही. ग्रामीण भागातील अगदी सरपंचाच्या लेवलला सुद्धा विकास काय असतो ते कळतं. प्रस्ताव कसे मांडायचे असतात किंवा अगदी एखादा ग्रामीण भागातला माणूससुद्धा मंत्रालयात जाऊन प्रस्ताव मंजूर करून आणू शकतो. गेल्या 20 वर्षात राजकीयदृष्ट्या अतिशय परिपक्व ग्रामीण भाग झालेला आहे. 20 वर्षापूर्वीची परिस्थिती या भागात जी होती, आम्ही अतिशय दुर्लक्षित भागातल्या बाय द वे, इथं पर्जन्यमान खूप कमी आहे. म्हणजे हा जरी नाशिक जिल्हा हा बागायतदार लोकांचा म्हटला जातो, द्राक्ष कांदा उत्पादक म्हटलं जातं, परंतु येवला तालुका हा द्राक्ष उत्पादकांचा नाही आहे. इथं फक्त पावसाच्या पाण्यावर जे लाल कांद्याचं पीक येतं त्याच्यावरती, म्हणजे इथं अवर्षण प्रवणग्रस्त कुठल्याही कॅनॉलची सुविधा नाही. शेजारी तालुक्यातून मात्र गोदावरीचे 2-2 कालवे वाहतात, इथं कुठलेही कालवे नाही. परंतु अशाही परिस्थितीत जेव्हा विपरीत परिस्थिती असताना एखाद्या राज्यातील हेवीवेट नेता येतो म्हणून लोकांनी त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि आम्ही हे बी मान्य करतो, आम्ही त्यांचा विकास नाकारला नव्हता आणि आताही त्यांनी जे काही थोडंफार विकास केला असेल तो आम्ही नाकारत नाही. पाण्याच्या प्रश्नावर पण त्यांनी जे काही थोडंफार केलं असेल आम्ही त्यांना त्याच्याबद्दल धन्यवादच देऊ. परंतु ते करत असताना
काही त्यांनी जे आत्ताचा जो भेदभाव असेल. नाही नाही, पण आपला आता विषय थोडासा भरकटतोय. माझा तुम्हाला एक सिंपल प्रश्न आहे. शरद पवारांनी जो उमेदवार दिले आहेत म्हणजे माणिकराव शिंदे, ते मराठा समाजातून येतात. जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळेल अशा आशेने काही मराठा उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केलेत. आता समजा आपण समजा म्हणून चालूयात की मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा समाजाचे उमेदवार अपक्ष उभे राहिले त्यांना पाठिंबा दिला. अर्थात माणिकराव शिंदे पण मागे हटणार नाहीत, कारण ते सुद्धा एक प्रस्थापित नेते आहेत तालुक्यातले, बरोबर. मग जर 2 मराठा उमेदवार समोर असतील आणि छगन भुजबळ असतील तर हा भुजबळांचा फायदा नाही का? हा भुजबळांचा फायदा अजिबात होणार नाही, कारण मनोजदादा जरांगे पाटलांनी एखादा अपक्ष सांगितला आणि तो दगड जरी असला, त्याला लिहिता वाचता जरी येत नसलं तरी संपूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहील. त्याच्यामुळं पक्षाच्या उमेदवाराला मराठा समाज इथं भाव देणार नाही. आज सकाळीच मी आंतरवाली सराटीला भेटून आलोय. सकाळी 10:30 वाजता मुस्लिम समाजाच्या मिटिंगच्या अगोदर त्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही किंवा दिलेला नाही आणि अजिबात देणार नाही. जिथे असतील तिथं फक्त आमचेच उमेदवार उभे असतील आणि ते आम्ही निवडून आणू. ज्या ठिकाणी बरोबर, या गोष्टीचा जो खुलासा आहे मुख्य तो मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेतून होणंच अपेक्षित आहे. आपण हे दादा आहेत यांच्याशी सुद्धा बोलायचा प्रयत्न करूयात. काय वाटतं हो तुम्हाला की मागच्या 5 वर्षात किंवा मागच्या आपण म्हणू 2 वर्षात येवल्यातलं वातावरण जातीयवादी झालं? हो झालंय ना, सर्व महाराष्ट्रच बघतोय ना. काय झालं नेमकं, काय बदललं येवल्यात? जातीयवादी राजकारण झालं असं तुम्ही म्हणताय, तेव्हा नेमकं काय बदललं? तर वेगवेगळे कारण आहे त्याला भरपूर, आणि त्याचा बऱ्याच जणांना त्याचा इफेक्ट झालेला आहे. आता ते बदल सांगायला ते 4-2 असते तर मी एका मिनिटात सांगितले असते. त्यातले जे 4-2 आठवत आहेत ते सांगा की. आता जे सर्वसामान्य माणसांना त्याचा त्रास होतोय, बरोबर आहे, आणि एका प्रतिनिधीनं ही भूमिका घ्यायला नाही पाहिजे एका जातीचे, ते बी चालूच त्या ठिकाणी स्टँडिंग आमदार असताना, तर त्यांची तिथं 100% चूक झालेली आहे. आणि जातीवादाचं वातावरण त्यांनी फैलवलेलंच आहे. त्यापासून अन्य इतर सर्वसामान्याला त्याचा त्रास झालेलाच आहे. गावोगावी ग्रामीण भागातही त्याचं वाढतंच प्रमाण आहे आणि आजपर्यंत तिथे ठिकाणी थांबलेलं नाही आहे. आणि ते का थांबलेलं नाही, कारण त्या व्यक्तीनंच ते थांबवलेलं नाही. भुजबळांनी. तो भुजबळ वारंवार त्या गोष्टीवर बोलत होता आणि म्हणून ते जातीवाद तसंच वाढत चालला आहे. मला आता सांगा, मी परत येतो तुमच्याकडं, की मध्ये ना माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या होत्या की महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत तिथे जातीय तणाव निर्माण झालेच, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 2 समाजांमध्ये थोडंसं अंतर पडलं आहे, जे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही किंवा नसली सुद्धा पाहिजे. पण तसं वातावरण येवलंच झालं का की 2 समाजात अंतर पडलं का? इथं अंतर नाही पडला, हा अंतर पाडतोय. इथला जो आमदार आहे ना तो अंतर पाडतोय. इथं समाजामध्ये अंतर पडत नाही. इथं सगळं गुन्हेगोविंदन नांदत होते, पण त्यांनी काय राहतं ना, जातीवाद त्यांनी केला. इथं 2 समाजात अंतर नाही आहे. ते 2 समाजात अंतर नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण आता जेव्हा इलेक्शन होणार आहे तर ती कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा अशी होणार आहे का? मराठा विरुद्ध ओबीसी. मग अंतर पडलेच किंवा दादा? ते दाखवलं ना त्यांनी अंतर, याच्या आधी कधीच नव्हतं ते. त्याच्या आधी कधीच नव्हतं. इथं मराठा समाजाचा उमेदवार देईन ना तोच निवडून येणार. मनोजदादा जरांगे पाटील जो सांगतील ना ते दगड असू निवडून येईल. पण आता मला सांगा, तुम्ही म्हणता अंतर पडलेलं नाही आहे किंवा 2 समाजांवर ही इलेक्शन होणार नाही असं जरी तुमचं म्हणणं असलं तरी या आधी जे ओबीसी समाज असतील, जो मराठा समाज असेल, ते एकाच उमेदवाराच्या मागं उभं राहायचे असं इथलं चित्र होतं. मग हे चित्र किती बदलेल? आता जसं तुम्ही म्हणताय की मराठा समाज तेच करेल जे मनोजदादा जरांगे पाटील सांगतील, मग ओबीसी समाजसुद्धा तेच करेल जे छगन भुजबळ सांगतील. मग अशामुळे अंतर वाढणार नाही हे? नाही, काही समाजाचे लोक आहे ना मनोजदादा जरांगेला मानता ना, असं नाही ना. त्यांना समजतंय ना जातीवाद करतो इथला जो आमदार जातीवाद करतोय, त्यांना बाकीच्या समाजाला बी समजतं ना, ओबीसी समाजाला बी समजतं ना. काही ओबीसी समाज मनोजदादा जरांगे पाटलाच्याही मागं आहेत ना, असं म्हणता नाही यायचं ना. आता मगाशी ते दादा मला सांगत होते तेव्हा ते म्हणाले इथं जेवढा मराठा समाज तुल्यबळ आहे तितकाच ओबीसी समाजसुद्धा तुल्यबळ आहे. असं नाही की इथं एकाच समाजाचं वर्चस्व आहे. मग अशा वेळी ओबीसी समाज मराठा उमेदवाराच्या पाठीमागं कसं उभं राहील ना, असा विश्वास आहे तुम्हाला? आहे ना. काही ओबीसी समाज मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहणार. थोडक्यात आपण इथले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत, जे आंदोलनात सक्रिय होते त्यांच्या मराठा आरक्षणाच्या, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून हे जाणून घेतलं की येवल्यातली परिस्थिती नेमकी कशी आहे किंवा नेमकं काय बदललं आहे येवल्यामध्ये. एक प्रश्न परत एकदा विचारतो जो मी अगदी सुरुवातीला विचारला होता, जो तुमची भूमिका स्पष्ट करेल किंवा तुम्ही नेमकं काय करणार आहे याबद्दल थोडेसे इन्साईट्स देईल. सुरुवातीपासूनच मी म्हणत होतो किंवा अशी चर्चा माध्यमांमध्ये होते, लोकांमध्ये होते, राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात की भुजबळ जेव्हा 2004ला इथं आले तेव्हापासून भुजबळांनी हा मतदारसंघ बांधला. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सेफ झाला. त्याच अर्थाने त्यांचं लीड हळूहळू वाढत गेलं, बरोबर. आता त्यांच्याकडं मंत्रिपद आहेत, घरात पदं आहेत, इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे, कुठे बेरीज करायची, वजाबाकी करायची, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. आत्ता त्यांच्या वस्तात जे होते शरद पवार ते त्यांच्यासोबत नाहीत, पण अजितदादासुद्धा कसलेले राजकारणी आहेत. तुम्हाला अजून पण वाटतं का की भुजबळांना पाडणं सोपं आहे किंवा ते जमू शकेल?
भुजबळांना पाडणं सोपं नाही पण अशक्य पण नाही. ठीक आहे. माझंही तेच मत आहे. कुठलाही माणूस अपराजित नसू शकतो. पराभव हा होत असतो. आपण पंकजा मुंडे पराभूत झाल्या बघितले. 40 वर्ष साधारण विधिमंडळात असणारे दानवे मराठा समाजाचे आहेत समजा, त्यांनासुद्धा मराठा समाजाने पराभूत केलं. इथं शेजारी नगर जिल्ह्यामध्ये विखे कुटुंब 100 वर्षांचा त्यांना परंपरा आणि इतिहास आहे. त्यातले विखे कुटुंबातले खासदार ते केवळसुद्धा मराठा समाजामुळेच पराभूत झाले. म्हणजे कोणी पराभूत होणं ही अजिबात अशक्य गोष्ट नाही. आणि स्वतः छगन भुजबळ साहेब यांचा नाशिकमध्ये लोकसभेला अतिशय नवख्या माणसाकडून, जिल्हा परिषदेचा सदस्य आणि नगरसेवक असलेल्या साध्या माणसाकडनं पराभव झालेला आहे. त्यानंतर त्यांच्याच घरातील सलग दुसऱ्या त्यांच्या पुतण्याचा पराभव नाशिक लोकसभेमधूनच झालेला आहे. त्यानंतर त्यांच्या मुलाचाच पराभव शेजारच्या नांदगाव मतदारसंघातून गेल्याच विधानसभेला झालेला आहे. म्हणून भुजबळ साहेब एकदम अजिंक्य आहेत किंवा ते अपराजित आहेत किंवा ते ताम्रपट घेऊन जन्माला आले आहेत, याच्यावर आमचा विश्वास नाही. भुजबळ साहेबांचं गेल्या वर्षीचं लीड हे 56,000 मतं होतं. 56,000चं लीड तोडण्यासाठी फक्त ॲडिशनल 30,000 मतं पाहिजेत. आणि ॲडिशनल 30,000 मतं मराठा समाजाकडे ऑलरेडी आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे. मराठा समाजाचे जे लोक मतदान करायला जात नव्हते, यावेळेस 100% मतदान होणार. म्हणजे मराठा समाजाचे 1,31,256 मतदार या मतदारसंघात आहेत. मराठा आणि ओबीसी लोकसंख्या सारखी नाही. ओबीसी फक्त 85,000पर्यंत आहे. 1,31,000 कुठं आणि 85,000 कुठं, हा फरक काढून आपण फक्त मराठा आणि ओबीसी असं जर केलं तर. त्यानंतर मुस्लिम समाज बहुसंख्येने मराठा समाजाच्या सोबत नक्कीच राहणार आहे. त्याचं कारण भुजबळ जातीवादी आहेत वगैरे याला मी म्हणत नाही, ते मानत नाही. परंतु भुजबळ साहेब यांनी आत्ता पक्षसुद्धा बदललेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या युतीसोबत आहे, ज्या युतीचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यांची पेरेंट संघटना ही RSS आहे. या RSSच्या विचारसरणीच्या संघटनेसोबत भुजबळ साहेब जर मांडीला मांडी देऊन बसत असतील तर येवल्यातील मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जाणार नाही. हे आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेऊन तुम्हाला सांगतो. आम्ही दररोज लोकांमध्ये आहोत, आम्ही दररोज चर्चा करतो. मुस्लिम समाजातील फार मोठे नेते वगैरे जर सोडलं, काही नेते तुम्हाला त्यांच्याबरोबर दिसतील जे पूर्वी कधी नगरसेवक होते, आजी माझे नगरसेवक भुजबळ साहेबांसमोर तुम्हाला वेगवेगळ्या स्टेजवर दिसतील. परंतु ग्राउंडला जो मराठा म्हणजे मुस्लिम समाज आहे तो सुद्धा भुजबळ साहेबांसोबत नाही. थोडक्यात आपण या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल? तोच मान्य असेल, परंतु जरांगे पाटलांनी तो लवकर घ्यावा. वी आर रनिंग आउट ऑफ द टाईम. वी हॅव ऑलरेडी बीन आउट ऑफ द टाईम. जरांगे पाटलांनी फॉर्म भरतानाच फक्त सांगायला पाहिजे होतं की तुमच्यापैकी फक्त एकानेच भरा, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. त्यांनी सांगितलं जे जे इच्छुक असतील त्या सर्वांनी फॉर्म भरा. 7-8 लोकांनी फॉर्म भरले. आता उद्या माघारी कोणी घ्यायची ते जर त्यांनी तिथे आदेश दिला आणि त्यातली एखाद्याने जर नाही पाळला तर मोठी समस्या इथं उद्भवणार आहे आणि त्यावेळेस मात्र भुजबळांचा नक्कीच फायदा होणार आहे. बरोबर, त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांची भूमिका किती महत्त्वाची आहे. आता एक फक्त शेवटचाच प्रश्न सगळ्यांना, तुम्ही सगळे मराठा समाजाचे आंदोलक आहात किंवा जरांगे पाटील समर्थक आहात, येवला विधानसभा मतदारसंघात तुमचं नेमकं काय ठरलंय? आमचं ठरलंय भुजबळ साहेबांना परत पाठवा. तेच ठरलंय. सर्व समाजाचं एकच ठरलंय का भुजबळ साहेबांना आता मुंबईला परत जा तुम्ही. आता थोडक्यात आपण बघतोय की इथं मराठा समाजाचे जे आंदोलक होते, ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात साथ दिली, पण आत्ता त्यांची जी भूमिका आहे ती भुजबळांना आम्ही पाडणार असं ते आव्हान देत आहेत. फक्त ते आव्हान आता ते कितपत सत्य ठरवणार, मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार येवला विधानसभा मतदारसंघाबद्दल, त्या भूमिकेनंतर जी समीकरणं बदलणार आहेत ती कशी बदलणार आणि नेमकं मतदानाच्या दिवशी मतदानाच्या वेळी काय घडणार, प्रचार कसा रंगत जाणार, यावर ठरणार आहे की येवला विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडेल आणि कसं घडेल. तर आपल्यासोबत काही मनोज जरांगे पाटील समर्थक होते, त्यांची भूमिका आपण त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.